श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी शर्मिला। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, आनंदाचा आणि स्वामीमय जाओ। तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। बघा, श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी शिवलिंगाची अतिशय सोप्या पद्धतीने आणि विधिवत पूजा कशी करायची, यानंतर दर सोमवारी आपण शिवामूठ अर्पण करतो। शिवामूठ कोणी अर्पण करायची, कशी अर्पण करायची आणि शिवामूठ अर्पण करण्याचे किती लाभ आहेत, दर सोमवारी ती का केलं पाहिजे, यानंतर तुमच्या घरामध्ये जर रुद्रयंत्र नसेल तर रुद्रयंत्र स्थापित कसं करायचं, रुद्रयंत्र आणि शिवलिंगावरती अभिषेक कसा करायचा, म्हणजेच काय, मुळातच थोडक्यात श्रावणामध्ये आपल्याला कोणती सेवा झाली पाहिजे, कोणती अभिषेक कसा केला पाहिजे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे। अतिशय माहिती महत्त्वाची आहे। बघा, कर्जबाजारी असाल, व्यसनमुक्ती करायची असेल घरातील लोकांची, किंवा घरामध्ये पितृदोष असेल, घरामध्ये कुठल्याही प्रकारचं आर्थिक, मानसिक, शारीरिक अडचणी असतील, तर बघा, विनंती करून सांगते की दर सोमवारी आपण या श्रावणामध्ये कमीत कमी महादेवांची सेवा करायची आहे, शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे। शिवलिंग तुमच्याकडे असेल तर अतिच उत्तम, नसेल तर शिवलिंग घरात स्थापित करा। जसं की शिवलिंग घरामध्ये असणं महत्त्वाचं आहे। जसं की गणपती बाप्पा आपल्या घरात असतात तसं शिवलिंग देखील असलं पाहिजे। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुद्रयंत्र जे आहे ते रुद्रयंत्रसुद्धा जमलं तर तुमच्या देवघरामध्ये स्थापित करा। बघा, रुद्रयंत्रावरती जर तुम्ही अभिषेक करून ते तीर्थ पिलात तर घरामध्ये आजारपण, कुठल्याही प्रकारची बाधा करणे, घरातील लोक व्यसनी असतील, तापट असतील, हत्ती असतील, मुलं घ्या, आपल्या घरातील कर्ते पुरुष असतील, त्यांना कसलं व्यसन असेल, बाहेरचा काही नाद असेल, तर सुद्धा या रुद्रयंत्रावरती अभिषेक करून जे तीर्थ निर्माण होईल ते तुम्ही त्यांना दिलं तर तुमच्या घरातील सगळ्यात मोठ्यातल्या मोठ्या अडचणी ज्या आहेत त्या दूर होतील। तर त्यामुळे श्रावणामध्ये आपल्याकडून शिवलिंगाची आणि रुद्राभिषेक काय झालाच पाहिजे। त्यानंतर बघा, श्रावणामध्ये तुम्ही रोज पूजा करू शकता। तुम्हाला जर रोज नाही वेळ मिळाला तर तुम्ही सोमवारी शंकरांची पूजा केली तरी देखील चालेल। तर या सेवा ज्या मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही रोज वेळ मिळाला तर करा, नाही तर सोमवारी या सेवा केल्या तरी चालतील। जर तुमच्या पाठचे जे काही प्रॉब्लेम असतील ते संपवायचे असतील तर श्रावणामध्ये हे छोट्या मोठ्या सेवा झाल्याच पाहिजे। श्रावणामध्ये ही जी पूजा आहे ती एकतर संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करा, कारण बघा, प्रदोष काळामध्ये म्हणजेच सूर्यास्त होतो त्यावेळेस सूर्यास्ताच्या आधी किंवा 1 तास नंतर जवळपास 6 ते 7:30 किंवा फार तर फार 8 वाजेपर्यंत तुम्ही ही पूजा करू शकता। नाही जर तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पूजा करा। तुम्ही जास्तीत जास्त रात्रीपर्यंत केली तरी चालेल, कारण महादेवांची पूजा जी रात्री केलेली जास्त इफेक्टिव्ह आहे असं म्हटलं जातं। पण तुम्ही सोमवारी प्लीज पूजा जी आहे ती पूजा करा। महादेवांची श्रावणामध्ये पूजा केलीच पाहिजे। अभिषेक करताना रुद्रयंत्र आणि शिवलिंग आहे ती एकाच वेळेस तुम्ही अभिषेक करू शकता। जी काही तुम्ही सेवा करणार आहे ती तुम्ही एकाच वेळी केली तरी चालेल। त्यासाठी तुम्हाला काय करायचं, एक मोठं पात्र घ्यायचं, त्याच्यामध्ये तुम्ही शिवलिंग आणि रुद्रयंत्र आहे ते ठेवायचं। त्याच्यानंतर जी गळती असते ती गळती घ्यायची आणि त्या गळतीमध्ये पाणी टाकायचं आणि ते गळतीमधून पाणी शिवलिंगावरती पडत राहील आणि तुम्ही यूट्यूबवरती स्तोत्रमंत्र लावून दिले तरी चालतील, किंवा जर तुम्हाला पठण करायचे असतील तरी तुम्ही पठण करू शकता। बघा, नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आपल्याला सगळं काही दिलेलं आहे, पण तुम्ही यूट्यूबवर लावलं तरी चालेल। आता बघा, सेवा कोणती करायची आहे त्यामध्ये मी तुम्हाला सर्व माहिती देणारच आहे। बघा,
बघा जे आपल्याकडे शिवशंकरांचं शिवलिंग आहे किंवा रुद्रयंत्र आहे त्यांच्यावरती अभिषेक कसा करायचा हे देखील आता मी तुम्हाला सांगते। बघा, कोणतीही पूजा करण्याच्या अगोदर सर्वप्रथम दिवा प्रज्वलित केला जातो, कारण अग्नीच्या साक्षीने कोणतीही पूजा केली जाते। आता जे शिवलिंग आहे ते शिवलिंग आणि रुद्रयंत्रावरती जर तुमच्याकडे असेल तर त्यावरती अभिषेक करायचा असेल तर तुम्ही दोघांचे सोबत करू शकता जे अभिषेक करायचा आहे तो। आता बघा, अभिषेक करताना गळतीखाली शिवलिंग व्यवस्थित ठेवा तामणामध्ये आणि त्यांचं जे मुख आहे ते उत्तरेकडे आलं पाहिजे। आणि बघा, हे शिवलिंग उत्तरेकडे मुख ठेवून तुम्ही सेवा केली तर त्याचा जास्त फायदा तुम्हाला होतो। बघा, शिवलिंगावरती अभिषेक करत असताना तुम्ही सर्वात आधी चमच्याने अभिषेक केला तरी चालेल। 11 वेळा तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा, त्यानंतर 11 वेळा पंचामृताने अभिषेक करायचा। तर पंचामृतामध्ये काय काय साहित्य असतं ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे, तरीसुद्धा मी इथे मेन्शन करते। तुम्हाला पंचामृत बनवताना दूध, दही, साखर, मध आणि थोडंसं तूप या सर्व गोष्टी एकत्र करून पंचामृत तयार करायचं आहे। आणि त्यानंतर मग तुम्ही 11 वेळेस पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा। आणि बघा, तुम्ही जेव्हा सेवा करणार आहात त्यावेळेस तुम्ही गळती ठेवून सेवा करू शकता। आता अभिषेक झाल्यानंतर पिंड तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यानंतर आपल्याला एक पाट ठेवायचा आहे। पाटावरती आपल्याला बघा सफेद वस्त्र ठेवायचं आहे, कारण महादेवांच्या पूजेमध्ये पांढरा रंग हा जास्त प्रमाणात वापरला जातो। आता त्यानंतर शिवलिंग ठेवल्यानंतर त्याच्या अगोदर शिवलिंगाच्या खाली आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत, तांदळावरती शिवलिंग स्थापन करायचं। आता आपला अभिषेक वगैरे करून झालेला आहे। त्यानंतर बघा, ज्या काही सेवा करायच्या आहेत त्या मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे। त्याच्यानंतर बघा, असं शिवलिंग ठेवल्यानंतर त्याच्यावरती महादेवांना आपल्याला भस्म अर्पण करायचं आहे। बघा, लक्ष ठेवा, महादेवांना कधी कुंकू अर्पण करायचं नाही। आपली 3 जी बोटं आहेत तर त्या तिघांचं प्रतीक म्हणून महादेवांच्या पिंडीला आपल्याला डार्क असं भस्म लावायचं आहे। त्यानंतर तुम्ही ओलं, लाल आणि पिवळं चंदन महादेवांच्या पिंडीला लावू शकता। त्यानंतर शिवपिंडीवर महादेवांना आवडीच्या ज्या वस्तू आहेत त्या अर्पण करायच्या आहेत। त्याच्या अगोदर आपल्याला कापसाचं जे पांढरं वस्त्र आहे ते महादेवांच्या पिंडीला अर्पण करायचं आहे। बघा, या ज्या आवडत्या गोष्टींमध्ये आपल्याला बेलपान, बेलफूल, धोत्र्याचं फळ, नंतर रुईची पाने, गोकर्णीचं फूल आणि सफेद फुलं, त्याच्यानंतर कणेराचं फूल, त्यानंतर शमीपत्र आणि आघाड्याची पानं, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या महादेवांच्या आवडीच्या आहेत, त्या आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 3 तुटलेलं फुटलेलं कुठेही नसलेलं बेलपत्र घ्यायचं आहे आणि त्याचा खालचा देठ काढून टाकून पालतं जे पान आहे ते आपल्याला पिंडीवरती अर्पण करायचे आणि एक एक करून नंतर आपल्याला जी फुलं घेतलेली आहेत ते अर्पण करायची। त्यानंतर रुद्राक्षाची माळ आपल्याला शिवपिंडींना अर्पण करायची आहे आणि ही सगळी जी महादेवांना प्रिय फुलं आहेत ती पिंडीला अर्पण करायची। आणि हे सगळी पूजा झाल्यानंतर यानंतर आपल्याला सेवा करायची आहे। बघा, आपले अभिषेक, पूजा, सेवा सर्व करून झाल्यानंतर महादेवांना आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा आहे। त्यासाठी पाण्याने भरीव चौकोन तयार करायचा आणि त्याच्यावर एखादं फळ महादेवांना नैवेद्य म्हणून ठेवून त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे, तो अर्पण करायचा आहे। किंवा मग तुम्ही दूधसागराचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल। त्यानंतर बघा, तुमच्या घरी जर रुद्रयंत्र असेल तर त्यांची देखील तुम्हाला अशाच पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे विधिवत। त्यांना देखील सर्व फुलं अर्पण करायचे आहेत। ही सगळी पूजा वगैरे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला शिवामूठ अर्पण करायची आहे। बघा, श्रावण महिन्यामध्ये जे कोणी शिवामूठ अर्पण करतात त्यांची सगळी दुःख, संकट आहेत ती दूर होतात।
बघा, शिवामूठ ही आपल्या घरामध्ये कोणीही वाहू शकतं. स्त्री, पुरुष, मुलं, मुली कोणीही हे व्रत करू शकतं. बघा, पहिल्या सोमवारी जे आहे ते आपण तांदळाची शिवामूठ अर्पण करतो. दुसऱ्या सोमवारी आपण तिळाची शिवामूठ अर्पण करतो. तिसऱ्या सोमवारी आपण हिरव्या मुगाची शिवामूठ अर्पण करतो. चौथा सोमवारी आपल्याला जवस अर्पण करायचे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक सोमवारी शिवामूठ अर्पण करायची आहे. आता समजा पहिल्या सोमवारी तांदळाची शिवामूठ आहे तर आपल्याला उजव्या हातामध्ये तांदूळ घ्यायचे, अगदी त्याच्यावरती किंचितसं पाणी टाकायचं आहे आणि तुम्ही ही शिवामूठ आहे ती महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन देखील अर्पण करू शकता. तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नाही झालं तर तुम्ही घरच्या घरी तुमच्या शिवपिंडीवरती शिवामूठ अर्पण करू शकता. आता शिवामूठ अर्पण कशी करायची ही सर्वांनाच माहीत आहे, तरीही मी तुम्हाला इथे सांगते. जी आपली मूठ आहे ते त्याच्यामध्ये उजव्या हातामध्ये आपण तांदूळ घ्यायची, त्याची मूठ बंद करायची आणि अंगठा जो आहे असा वरती करायचा आणि शिवामूठ अर्पण करताना आपण असं म्हणायचं आहे की शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ, ईश्वरा देवा मनातील इच्छा पूर्ण करा देवा, असं म्हणत तुम्हाला शिवमूठ हा मंत्र म्हणत पिंडीवरती अर्पण करायचे आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला महादेवांची आरती करायची आहे. आणि बघा, तुम्हाला जसं मी सांगितलं तांदळाची जशी तुम्ही शिवामूठ अर्पण केली त्याच प्रकारे तुम्हाला पुढचे तिन्ही सोमवार हिरवे मूग, त्यानंतर तीळ, अजून जवस अशा पद्धतीने महादेवांना शिवामूठ अर्पण करायची आहे. बघा, तुम्हाला जास्त काही सेवा करणं नाही जमलं तर तुम्ही या पूजा विधी करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा आणि ही पूजा विधी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या वेळेनुसार ज्या काही सेवा करायच्यात किंवा जे तुम्ही पठण करू शकता ते तुम्हाला करायचं आहे. बघा, मी समजू शकते बऱ्याच महिला या वर्किंग वुमन आहेत, त्यामुळे त्यांना वेळेचं बंधन आहे. त्यासाठी जर या मोठ्या मोठ्या सेवा करणं तुम्हाला नाहीच जमलं तर मनोभावे तुम्ही शिवशंकरांच्या पिंडीवरती अभिषेक करून विधिवत पूजा करा आणि हे सर्व करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. आणि विधिवत पूजा विधी झाल्यानंतर मग तुम्ही जर वेळ असेल तर महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन शिवामूठ अर्पण करा किंवा मग घरच्या घरी तुम्ही शिवपिंडीवरती शिवामूठ अर्पण केली तरी देखील हरकत नाही. आणि अभिषेक केलेले जे तीर्थ आहे ते तुम्ही घरातील सर्वांनी घ्यायचं आहे. हट्टी तापट लोकांना ते द्यायचं आहे, ज्यामुळे त्यांच्या वागण्यामध्ये बदल घडून येतील. आणि ही सेवा जी आहे ती तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता. शक्यतो तुम्ही संध्याकाळी केली तर अतिशय उत्तम आहे. शिवामूठ जी आहे ती तुम्ही मंदिरात जाऊन वाहिली तरी चालेल. अशा प्रकारे तुम्ही शिवपिंडीवरती पूजा विधी करून जी सेवा केली त्याच प्रकारे तुम्हाला रुद्रयंत्रावरती देखील सेवा करायची आहे आणि ही तुम्ही यूट्यूबला लावून अभिषेक वगैरे करू शकता. तर अशा पद्धतीने अगदी साधी आणि सोपी अशी शिवपिंडीची पूजा आणि शिवमूठ आपल्याला अर्पण करायची आहे, रुद्राभिषेक करायचा आहे. या सर्व गोष्टी केल्यामुळे भगवान शिवशंकरांचे आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहतील. आपल्या घरावर कोणते वाईट संकट येणार नाही, तसेच आपल्या आयुष्यात असलेले दुःख अडचणी दूर होतील आणि शिवशंकरांच्या कृपेने आपले घर भरभरून आनंदाने जाईल. चला तर मग आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा उद्या नव्याने भेटूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि हो, कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका.